नमस्कार सर्वांना. तर आजचा व्लॉग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण या व्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी पाहणार आहोत. तर ह्या आहेत 33 प्रकारच्या वाती. 33 प्रकार आहेत वातीचे, जे स्पेशल धोंडाच्या महिन्यासाठी माझ्या मम्मीने बनवले आहेत. मम्मी हे बऱ्याच दिवसापासून बनवत होती, बट आय डोंट नो हे काय कळत नव्हतं मला. बट जेव्हा तिचं बनवून पूर्ण झालं तेव्हा पाहिल्यावर ॲक्च्युली मी खूप शॉक झाले की असंही काय असू शकतं. सो मी ठरवलं की मी यावरती एक व्लॉग बनवणार. सो असे मानले जाते की हिंदू धर्मात 33 कोटी देवता आहेत, आणि या 33 देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी 33 दिवे लावणे किंवा दान करणे अत्यंत फलदायी आहे. अनेक ठिकाणी या काळात मंदिरात किंवा तुळशीजवळ 33 दिवे लावले जातात, किंवा 33 दिव्यांच्या वातीचे दान ब्राह्मणाला केले जाते. सो हे थोडंसं पेंडिंग राहिलं होतं, ते मम्मी करते. सो मी तेवढं रेकॉर्ड केलं आहे. ते बाकीचं काही ते सर्व बनवलेलं रेकॉर्ड नाही केलं आहे मी. सो आपण एक वातीचं नाव काय आहे ते तरी ॲटलिस्ट या व्लॉगमध्ये जाणून घेऊयात, आणि त्या तेलात लावायच्या का तुपात हेही आपण जाणून घेणार आहोत. सो खूप सुंदर वाती आहेत. जेवढ्या दिसायला छान दिसत आहेत तेवढाच बनवायलाही खूप अवघड आहेत त्या. सो आपण पहिल्या वातीपासून सुरुवात करूयात. सो ही जी पहिली वात आहे माझ्या हातात, ह्याचं नाव आहे वृंदावन वात. इतकी क्यूट आहे ही वात, खूप जास्त. यानंतरची जी वात आहे माझ्या हातात ती आहे गोष्टवात. याचं नाव गोष्टवात आहे या वातीचं. यानंतरची जी वात आहे माझ्या हातात ती आहे कार्तिक कार्तिक महिन्यातील 3 धाग्यांची वात. ओके. त्यानंतरची जी वात आहे ही आहे पीळ घातलेली वात. ही थोडीशी इझी वाटली मला. यानंतरची जी वात असणार आहे त्या वातीचं नाव आहे रुद्राक्ष वात, कारण ते रुद्राक्षसारखे शेप आहेत त्याला, त्यामुळे याचं नाव आहे रुद्राक्ष वात. यानंतरची जी वात असणार आहे त्याचं नाव आहे वेणीवात, कारण ती वेणीच्या शेपची आहे म्हणून त्याचं नाव वेणीवात आहे. यानंतरची जी वात असणार आहे त्या वातीचं नाव आहे लक्षवात. ही दिसायला जेवढी छान दिसते करायला तेवढीच अवघड आहे. ऑलमोस्ट सगळ्याच अवघड आहेत करायला तसं तर. यानंतरची जी वात आहे ती आहे गदावात, जो हनुमानजीचा गदा असतो ती वात आहे ही. सो एक्झॅक्टली सेम झालं आहे ते. सो यानंतरची जी वात असणार आहे ती आहे 10 धाग्यांची वात. एळेबत्ती म्हणतात ह्याला. तर ही आहे 10 धाग्यांची वात. शेप खूप सुंदर आला याचा. यानंतर ती जी वात आहे सो ही पण 10 धाग्यांचीच वात आहे, बट हे थोडंसं जाडसर आहे आणि अगोदरचा थोडा नाजूक दोरा होता. यानंतरची जी वात आहे ती आहे मिश्रित वात. याला मिश्रित वात असं म्हणतात. ओके. यानंतरची जी वात असणार आहे ती आहे लक्ष्मी वात. सो ही आहे लक्ष्मी वात. थोड्याशा सेम वाटत आहेत ह्या, पण नाही, ह्या खूप वेगळ्या वेगळ्या आहेत केलेल्या. यानंतरची जी वात असणार आहे ती आहे 10 धाग्यांची वात. सो ह्याला पण वेगळ्या शेपमधले 10 धागे आहेत ह्या वातीलासुद्धा. यानंतरची जी वात आहे ह्याला काठीवात किंवा हळदीवात असे म्हणतात. हे दोरवातसुद्धा म्हणतं आपल्याकडे. सो ही माहितीच आहे सर्वांना. ही जी वात आहे आता यानंतरची ही आहे मंगल आरती वात. यानंतरची जी वात असणार आहे ही आहे लक्ष्मी वात आहे. छोटी लक्ष्मी वात आहे ॲक्च्युली ही. आधीची मोठी होती, ही छोटी आहे. यानंतरची ही कापूर वात आहे. ह्याला स्पेशली कापूर वात असं म्हणतात. यानंतरची जी आहे ह्याला कळी वात म्हणतात, कारण ही कळीच्या शेपची आहे, आणि त्याला नंतर मम्मीनी रेड कलरचा जो आपला कलावा असतो तो बांधला. सो त्याला परफेक्ट कळीचा शेप आला. यानंतरची जी वात आहे ही पण 10 धाग्यांची वात आहे, पण याचे धाग्याचा शेप वेगळा आहे. ज्या धाग्यांच्या वाती आहेत त्यांचे शेप वेगळे आहेत प्रत्येकीचे. ही आहे कमळवात. 5 धाग्यांची कमळवात आहे ती. यानंतरची जी वात आहे ही अखंड फुलवात आहे. ही सर्वात काहीतरी हटके परफेक्ट झाली आहे. यानंतरची जी ही वात आहे ही आहे मिश्रित वात. यानंतरची जी वात आहे ही आहे अष्टदल लक्ष्मी वात. ही जी आहे येल्लो कलरची ही आहे मंजूळ वात. यानंतरची जी आहे ती आहे धूपबत्ती वात, धूपबत्तीच्या शेपची. त्यानंतरची जी वात आहे ती आहे 3 धाग्यांची वात आहे ही. 3 धागे म्हणजे 3 फुलवातींची वात आहे ही. यानंतर जी आहे ती आहे मंगल आरती वात. याचं स्पेशल नाव आहे, जी आरतीसाठी वापरली जाते. ही आहे मंगल आरती वात. यानंतर ची जी वात आहे हे फुलवाती आहेत. सो हे पण 3 घेऊन त्याला तसा शेप दिला. सो ही आहे फुलवात. यानंतरची जी आहे ही आहे नल्ला काय वात म्हणतात ह्याला. फळाच्या आकाराची मिळते जुळती वात असे म्हणू शकतो मराठीत.
यानंतरची जे आहे 5 पदरी बिल्वपत्र वात आहे, जे आपले बेल असतं ना, बेलाचे पानं त्या शेपचे. त्यानंतर जे आहे ते एकत्र गुंफलेली वात, संश्लिष्ट वात म्हणजे संस्कृत शब्द आहे तो. यानंतरची जी वात आहे ही आहे 3 कळ्यांची वात, फुलाच्या कळ्यासारखी दिसणारी. यानंतरची जी वात आहे ती आहे 5 पदरी बिल्वपत्र वात, जे बेलपत्र असतात ते 5 घेतल्यावर कसे दिसतील ती त्या शेपमध्ये आहे ही वात. सो हे झालं आपले 33 प्रकारच्या वाती. त्यांचे नावं थोडी अवघडही आहेत. आता ह्यानंतर ह्या वाती झाल्यानंतर ह्या वाती आपल्याला तुपात, गाईच्या तुपात स्पेशली, आणि तूप जर अवेलेबल नसेल आपण तर ह्या वाती तिळाचं जे तेल असतं त्यामध्ये लावायचे आहेत. तर मम्मी हे तुपात भिजून घेते आहे, स्पेशल गाईचं तूप आहे. आणि 33 प्रकारच्या नाही आहेत, बट 33 पंत्यासुद्धा मम्मीने स्वच्छ करून घेतल्या आहेत, कारण प्रत्येक वातीला प्रत्येक पंथी यूज करते आहे. आणि हे रोजही एक लावली तरी चालते, किंवा एकाच दिवशी 33 लावल्या तरीही चालतात, किंवा मग तुमच्या जशा पूजा असतात ह्या महिन्यात तशा लावल्या तरी चालतात. सो ह्या 33 प्रकारच्या वाती तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही अगोदर ऐकल्या होत्या का किंवा माहिती होतं का, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण हे खूप युनिक आणि नवीन आहे काहीतरी, आणि मला वाटतं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, कारण बऱ्याच जणांना माहिती होतील की अशाही काही 33 प्रकारच्या वाती असतात, तेही स्पेशली धोंड्याच्या महिन्यासाठी, आणि एरवीही वर्षभर आपण वापरू शकतो. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्लॉग पोहोचवा, आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. ज्यांनी व्लॉग पाहतात ते प्लीज लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.